शृंगार, सौंदर्य, हास्याचा किलकिलाट घेऊन येणारा सण म्हणजे वटपौर्णिमा. दुसऱ्या कुणाच्या आयुष्य वर्धनासाठी केलेली प्रार्थना, उपवास, व्रत यापेक्षा मोठी निस्वार्थ प्रेमाची परिभाषा नाहीच. पण संस्कृतीनुसार चालत आलेल्या या रीतीचा कधी वैज्ञानिकदृष्ट्या विचार केलाय का? पूजा, प्रदक्षिणा वडाचीच का करायची? कारण वटवृक्ष आहेच असा. कितीही स्थित्यंतरे आली तरी घट्ट पाय रोवून उभा राहणारा, बाह्य जगाचा विचार न करता स्वतः अखंड प्राणवायू देणारा, त्याच्या एकूण एक भागात औषधी गुणधर्म असणारा, प्रत्येक फांदी, पारंबी, पानातूनही नवा वटवृक्ष बनवणारा. त्यामुळेच तर म्हणतात याला अक्षय्य वट. आणि म्हणूनच ठरतो हा पूजनीय. सणाचे निमित्त साधून याच्या सहवासात जायचे, याच्या छायेत भरभरून औषधी शुद्ध श्वास घ्यायचे, ताजेतवाने व्हायचे आणि ह्याच्या उपजत नैसर्गिक गुणासारखे साकडे घालायचे, अक्षय्य आरोग्याचे, दीर्घायुष्याचे, जगण्यातील स्नेहरूपी वड विस्तारण्याचे. खरंच किती ग्रेट आहे ही संकल्पना व तिचे बीज रुजवणारी आपली संस्कृती देखील. आजची आपली जगण्याची गती पाहता घरी फांदी आणून पूजा उरकण्यापेक्षा किंवा उथळ दांभिकतेने फोटोपुरती पूजा करण्यापेक्षा जमेल तेव्हा निवांत वेळ काढून कुटुंबातील प्रत्येक सदस्याने या वडाच्या छायेत जा. त्याच्या भोवतालची नैसर्गिक, शरीरास फायदेशीर, सकारात्मक हवा अनुभवा व ताजेतवाने व्हा, निरोगी व्हा. कित्येक फांद्या, पारंब्या, सोबतीने तेवढीच खोल रुजलेली मुळे, या सगळ्याचा डोलारा सांभाळत जगणारा वड कदाचित आपलेही संकुचित विचार, मन मोठं करण्याचं सामर्थ्य देईल.